ईव्हीएम बद्दल प्रचंड शंका निर्माण केल्या। ईव्हीएमच्या विश्वासार्हतेबद्दल चर्चा आहे आणि मग 2014 नंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ईव्हीएम बद्दल शंका घेतात। मग माननीय पंतप्रधानांनी आम्ही या शंका घेत आहोत, भारतातले नागरिक शंका घेत आहेत आणि जर भारतातले नागरिक मोठ्या संख्येने शंका उपस्थित करत आहेत, अविश्वास दाखवित आहेत, तर माननीय नरेंद्र मोदीने आपला 1914 पूर्वीचा काळ आठवावा आणि त्यांनी ईव्हीएम वर बॅन केलं पाहिजे, बंद केले पाहिजे ईव्हीएम। त्याची इच्छा होती की मतदान पत्रिकेवर निवडणूक झाली पाहिजे। मग आता ते सत्ताधीश आहेत, सत्तेत आहेत, संपूर्ण भारत देशातल्या यंत्रणा निवडणूक आयोग सुद्धा त्यांच्या अखत्यारीत आहे। मग आज त्यांना कुठली अडचण आहे की मतदान पत्रिकेवर ते इलेक्शन घेऊ इच्छित नाही? आपण जर पाहिलं ईव्हीएमच्या घोटाळ्याबद्दल वृत्तपत्रात बातम्या येतात, टीव्हीला चॅनलला बातम्या येतात, हे मोदी साहेबांच्या कानावर पोचत नसेल का? मग त्याने जुना काळ आपला आठवावा, आपण काय बोललो त्याची उजळणी करावी आणि ईव्हीएम बॅन करावा आणि मतदान पत्रिकेवर त्यांनी इलेक्शन घेण्याचं धाडस दाखवावं। ते का धाडस दाखवत नाही माहित नाही। म्हणजे 14च्या अगोदर ते ईव्हीएम मशीनला विरोध करतात आणि आता ईव्हीएमचं समर्थन करतात सत्तेवर आल्यानंतर। मग त्यांनी आता पण धाडस दाखवावं आणि मतदान पत्रिकेवर निवडणूक घेऊन दाखवावी अशी भारतीय नागरिकांची इच्छा आहे ना। आज जे इलेक्शन मध्ये